मेघना बोर्डीकर यांनी आज राज्यमंत्रीपदाचा आपला पदभार स्वीकारला। बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद आहे। नवीन वर्षात नव्या जोमानं काम करू, फडणवीसांसारख्या ऊर्जावान नेतृत्वासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे। या संधीचं आपण सोनं करू असं बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे। तर बीडमधल्या सरपंच देशमुख हत्येप्रकरणी कठोर कारवाई होईल, तपासाबाबत शंका उपस्थित करण्याची गरजच नाही असंही मंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे। नवीन वर्षामध्ये नवीन जोमाने कामाला सुरुवात करायची आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासारखं ऊर्जावान नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे। त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि निश्चितच ह्या संधीचं मी सोनं करेन। कालच माझ्या विभागाचाही आढावा झाला आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत। राज्यमंत्री म्हणून जी 5 खाती आहेत त्या खात्यांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि देवेंद्रजींच्या स्वप्नातला नव महाराष्ट्र निश्चितच घडण्यासाठी माझंही योगदान ठेवण्याचा मी प्रयत्न करेन। वाल्मिक कराडांचं प्रकरण बीडमधलं आहे, त्यामुळे दोषी जे असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि सगळं जनमानसांची सुद्धा तीच भावना आहे। दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने कारवाई होईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।